शिवगर्जना ही फक्त घोषणा नाही, चला तिचा खरा अर्थ जाणून घेऊया. म्हणजे बघा, हे केवळ शब्द नाहीत, हा तर आपल्या इतिहासाचा जिवंत श्वास आहे. पण मग आजच्या काळात आपल्या आयुष्यात या घोषणेचा नेमका अर्थ काय? कारण एकदा का याचा अर्थ कळला की आयुष्याला एक नवी दिशा मिळते. सुरुवात करूया जय भवानीपासून. हा आहे स्वतःच्या ताकदीवरचा अढळ विश्वास. म्हणजे धैर्य, शौर्य आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकटातही न डगमगणारी मानसिक ताकद. जेव्हा परिस्थिती बिघडते तेव्हा आतून एक आवाज येतो, मी कमजोर नाही. आता पाहूया जय शिवाजी. हा फक्त एका राजाचा जयघोष नाही बरं का. हे प्रतीक आहे नीतिमान नेतृत्वाचं आणि नैतिकतेला जपण्याच्या वचनबद्धतेचं. म्हणून जय शिवाजी म्हणणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणं आणि योग्य तोच मार्ग निवडणं. आणि मग येते रणांगण दणाणून सोडणारी गर्जना, हर हर महादेव. याचा अर्थ आहे भीतीचा नायनाट. सत्यासाठी उभं राहताना मृत्यूचीही पर्वा न करणं, हा आहे खरा संकल्प. आजच्या तरुण पिढीसाठी याचा अर्थ आहे अपयशाची भीती सोडून आपल्या स्वप्नांसाठी लढणं. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष महानतेचा खरा अर्थ शिकवतो. याचा सरळ संदेश आहे, माणूस पदाने नाही तर चारित्र्याने मोठा होतो. एक लक्षात घ्या, रणांगण बदललंय, तलवारी गेल्या, पण लढाई आजही सुरूच आहे. फरक इतकाच की ही लढाई आता आपल्या रोजच्या आयुष्यात सुरू आहे. आणि इथेच शिवगर्जना बनते, आपला आत्मविश्वास, आपली ओळख आणि आपली लढण्याची जिद्द. मग ह्या सगळ्याचा मिळून अर्थ काय होतो? हे आजच्या पिढीसाठी एक वेकअप कॉल आहे. हे एक विचार आहेत. अन्याय सहन करू नका, भीतीला जिंका आणि भविष्य घडवण्यासाठी पुढे या. आणि यात प्रत्येक तरुणासाठी एक खूप महत्त्वाचा संदेश दडला आहे की आपला जन्म फक्त इतिहास वाचायला नाही तर इतिहास घडवण्यासाठी झाला आहे. कारण जेव्हा एक पिढी गप्प बसते तेव्हा इतिहास रडतो आणि ती शांत बसण्याची वेळ आता संपली. चला, उठा, आपला आवाज बुलंद करा